राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा दिला इशारा। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पुण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी, विदर्भात देखील येलो अलर्ट जारी। मराठवाड्याला पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे कारला मळवली, इंद्रायणी नदीची पाणी पातळीतही मोठी वाढ, पर्यायी पुलावरूनही पाणी वाहू लागल्याने 7 ते 8 गावांचा संपर्क तुटला। ठाण्यातील डोंगरावर अडकलेल्या 5 मुलांना वाचवण्यात अखेर यश, खडी मशीन डॅमजवळ तब्बल 9 तास सुरू होती शोध मोहीम। साताऱ्याच्या फलटणमध्ये 2 गटांमध्ये झालेल्या भांडणाला राजकीय वळण, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर 307 कलमांतर्गत गुन्हे दाखल। मावळमधील कुंडमळा परिसरात बॅरिगेड्स, लोणावळ्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना। जळगावात शेतकरी आर्थिक विवंचनेत, कापसाला भाव मिळेल या आशेने साठवलेल्या कापसाची अखेर केली खरेदी। उष्णतेच्या लाटांमुळे जगातील अन्न सुरक्षा धोक्यात, भात, अन्नधान्यांची पिकं अडचणीत येण्याची भीती। वसई ठाणे भुयारी प्रवास होणार अतिवेगवान, भुयारी मार्ग उन्नत रस्त्यासाठी 20,000 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी। मुंबई पालिका क्षेत्रात रोखे विक्रीतून निधी उभारणी, MMRDAच्या तिजोरीत खडखडाट।